कन्नड घाटाची जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली आणि या पाहणीनंतर पुन्हा एकदा शहरात घाटातून बोगदा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले। मात्र प्रत्यक्षात या पाहणीचा बोगदा प्रकल्पाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणी दरम्यान कन्नड घाटातील रस्त्यांची सद्यस्थिती, वाहतुकीतील अडथळे, संभाव्य अपघातप्रवण ठिकाणे तसेच वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षिततेसाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा सखोल आढावा घेण्यात आला। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांना घाटमार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या सूचना दिल्या। वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले। तसेच घाटमार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। नागरिकांची सुरक्षितता आणि अपघातमुक्त वाहतूक व्यवस्था हीच प्रशासनाची प्राथमिकता असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले। अधिकार आमचा न्यूज नेटवर्क 40 गाव।